देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही. गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा इंद्रजित सावंत. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी कसा बदलू शकतो, त्यांचा खोटा आणि घाणेरडा इतिहास मी सांगावा अशी काही जणांची इच्छा आहे, पण मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही. उलट 10 पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन असा निर्धार इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केला आहे. इंद्रजित सावंत यांना फोनवरून एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे आणि या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला साधारण रात्री 12 वाजता धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का अशी खंत वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी एका विशिष्ट समाजाचा आहे असा कधी उल्लेख केला नाही. फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. राज्याच्या गृह मंत्रालयाकडून यावर कारवाई करण्यात यावी. मला धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील. संबंधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठबस आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे. मी शाहू महाराजांचा विचारांचा पठ्य आहे. राजर्षी शाहू महाराजांचा घाबरायचा वगैरे काय प्रश्नच नाही. खरं तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्याबद्दल संभाजी महाराजांच्याबद्दल बोललेली आहे तो महत्त्वाचा विषय आहे. माझ्या धमकीचा विषय हा महत्त्वाचा नाही मला आलेला, कारण हे अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि याच्यातून. पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे, मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत, त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू, परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे. कारण महाराष्ट्रानं असा उन्माद याच्या अगोदर फक्त दुसऱ्या बाजीरावची जी पेशवाई होती त्यावेळेला बघितलेला होता आणि परत एकदा असाच उन्माद या व्यक्तींच्या माध्यमातून समोर यायला लागला. या धमकीचा विषयच येत नाही, कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात. आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत. शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी. त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणारा नाही. आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे, कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत. ते कोरटकरमध्ये हा कॉल रेकॉर्डिंग माझा नाहीच आहे. हे सगळं कॉल रेकॉर्डिंग तुम्ही आता सोशल मीडियावर टाकले. नेमकं काय? रात्री मला 12:02 पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे. व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येते आहे. त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले. पहिला फोन आला, काही आक्षेपार्ह वाटल्यामुळे मी तो रेकॉर्डिंगला टाकला, कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात. तो मी फोन रेकॉर्ड केला, परत मी ठेवून दिला फोन, कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे. परत दुसरा फोन आला आणि त्याच वेळेला मी स्वतः नावसुद्धा विचारलं. तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता. आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आणि हे नाही. आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. शासनानं त्याच्यावर दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला का काय स्वर्गातनं की असं करतो म्हणून. कोणाचा तर असेलच ना फोन, त्याची चौकशी शासन करेल. ठीक आहे. खरं तर नंबर ज्याचा आहे त्यांच्याबद्दल तक्रार देणं खरं तर अभिप्रेत आहे तुमच्याकडून. आता आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे. त्यामुळे मी स्वतः काही तक्रार करायचा विषय येत नाही. आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही, हा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असं मला वाटतं. कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो, सोशल मीडियात सुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे. पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे सोशल मीडियात टाकलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.